तर पहा मित्रांनो, हे काही मिशन चंद्रयान-3 संदर्भातील प्रश्न आहे जे आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत. तर पहा प्रश्न पहिला, गुरुत्व त्वरण हे वस्तूच्या वस्तुमानावर अवलंबून नसते असे मत कोणी मांडलेले आहे, म्हणजे असा निष्कर्ष कोणी काढलेला आहे. तर त्याचे पर्याय आहेत: 1 न्यूटन, 2 गॅलिलिओ, 3 केपलर आणि 4 फ्लेमिंग. तर याचं योग्य उत्तर आहे मित्र हो पर्याय क्रमांक 2 गॅलिलिओ. त्यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 2, तो आहे की रिकामी जागा वस्तूचे वजन सर्वात जास्त असते. पर्याय क्रमांक 1 पृथ्वीच्या ध्रुवावर, पर्याय क्रमांक 2 पृथ्वीच्या विषुववृत्तावर, पर्याय क्रमांक 3 पृथ्वीच्या अंतर्भागामध्ये आणि पर्याय क्रमांक 4 पृथ्वीच्या पृष्ठभागावर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पृथ्वीच्या ध्रुवावर. त्यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 3, पाण्याची घनता म्हणजेच डेन्सिटी रिकामी जागाला उच्चतम असते. पर्याय क्रमांक 1 4 सेल्सिअस, पर्याय क्रमांक 2 25 सेल्सिअस, पर्याय क्रमांक 3 0 सेल्सिअस, पर्याय क्रमांक 4 73 सेल्सिअस. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 4 सेल्सिअस. त्यानंतर पाहूया 4थ्या क्रमांकाचा प्रश्न आहे की मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो. त्याचे ऑप्शन्स आहेत: 1 कोरोनिया, 2 इरिस, 3 प्युपिल, 4 रेटिना. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इरिस. त्यानंतर पाहूया 5व्या क्रमांकाचा प्रश्न, चष्म्याचे भिंग रिकामी जागा यापासून बनवतात. पर्याय आहेत: 1 पायरेक्स काच, 2 फ्लिंट काच, 3 सामान्य काच आणि 4 कोबाल्ट काच. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फ्लिंट काच. त्यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 6, इलेक्ट्रिक हीटिंग एलिमेंट्स साधारणतः कोणत्या धातूपासून बनवलेले असतात. त्यानंतर पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणते मिश्रण नाही. पाणी, हवा, माती, खडू. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पाणी हे मिश्रण नाही. त्यानंतर पाहूया 8व्या क्रमांकाचा प्रश्न. 8वा प्रश्न आहे की स्टेनलेस स्टील हे कशाचे संमिश्र आहे. 1 लोखंड व कार्बन, पर्याय क्रमांक 2 लोखंड व क्रोमियम, पर्याय क्रमांक 3 लोखंड, क्रोमियम व कोबाल्ट, तसेच पर्याय क्रमांक 4 लोखंड, टीन आणि कार्बन. तर पहा पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे लोखंड, क्रोमियम व निकेल यापासून हे बनलेलं असते. त्यानंतर पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 9, सर्वात हलका मूलद्रव्य कोणता. पर्याय आहेत हायड्रोजन, ऑक्सिजन, लिथियम, ॲल्युमिनियम. तर पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे हायड्रोजन. त्यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 10, आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांची मांडणी ही त्याच्या रिकामी जागांनुसार केलेली असते. पर्याय क्रमांक 1 आहे अणुवस्तुमान, पर्याय क्रमांक 2 न्यूट्रॉनची संख्या, पर्याय क्रमांक 3 अणुअंक आणि पर्याय क्रमांक 4 गुणधर्म. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अणुअंक. अणुअंकानुसार आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांची मांडणी ही केलेली असते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11, गारव्यासाठी रेफ्रिजरंट म्हणून काय वापरतात. पर्याय क्रमांक 1 फ्रेऑन, पर्याय क्रमांक 2 अमोनिया, पर्याय क्रमांक 3 दोन्ही, पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फ्रेऑन. त्यानंतर पाहूया 12व्या क्रमांकाचा प्रश्न, खालीलपैकी जीवाश्म इंधन कोणते. तर पर्याय क्रमांक 1 पेट्रोलियम, पर्याय क्रमांक 2 मेन, पर्याय क्रमांक 3 बायोडिझेल, पर्याय क्रमांक 4 लाकूड. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पेट्रोलियम. त्यानंतर पाहूया 13व्या क्रमांकाचा प्रश्न, रिकामी जागा यामुळे गंजण्याची क्रिया होते. पर्याय क्रमांक 1 भौतिक अभिक्रिया, पर्याय क्रमांक 2 फक्त रासायनिक अभिक्रिया, पर्याय क्रमांक 3 वरीलपैकी दोन्ही, पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी एकही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे फक्त रासायनिक अभिक्रिया यामुळे गंजण्याची क्रिया होते. त्यानंतर पाहूया 14व्या क्रमांकाचा प्रश्न, उत्क्रांती संदर्भातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या बिग बँग गृहीतक हे कोणी मांडले व त्याचे नामकरण कोणी केले. तर पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 अब्बे लेमाइटर व फ्रेड हॉयले, त्यानंतर पर्याय क्रमांक 2 अब्बे लेमाइटर, पर्याय क्रमांक 3 फ्रेड हॉयले, त्यानंतर पर्याय क्रमांक 4 रिचर. तर पहा मित्र हो, याचं योग्य उत्तर आहे अब्बे लेमाइटर व फ्रेड हॉयले. म्हणजेच बिग बँग थेअरीचा जो शोध आहे, जो सर्वप्रथम शोध आहे तो लेमाइटर यांनी लावला होता, पण बिग बँग थेअरी हे नाव फ्रेड हॉयले यांनी दिलेलं आहे.
त्यानंतर वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 15. विंचू हा रिकामी जागा प्राणी आहे. ऑप्शन्स आहेत: 1 अंडी देणारा, 2 पिल्लांना जन्म देणारा, 3 वरीलपैकी दोन्ही, 4 वरीलपैकी एकही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पिल्लांना जन्म देणारा. विंचू हा पिल्लांना जन्म देणारा प्राणी आहे. त्यानंतर पाहूया 16व्या क्रमांकाचा प्रश्न. प्रश्न असा आहे की खालीलपैकी कोणता प्राणी कीटक वर्गात येत नाही. ऑप्शन्स आहेत: 1 मच्छर, 2 माशी, 3 स्पायडर, 4 ढेकूण. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्पायडर. त्यानंतर पाहूया 17व्या क्रमांकाचा प्रश्न. गोगलगाय रिकामी जागा ह्या संघात मोडतो. पर्याय आहेत: 1 मोलुस्का, 2 ऑर्थोपोडा, 3 इकायनॉर्मडा, 4 नेमॅटोडा. तर याचं योग्य उत्तर आहे 1 मोलुस्का. म्हणजेच गोगलगाय हा संघ मोलुस्कामध्ये मोडला जातो. त्यानंतर पाहूया 18व्या क्रमांकाचा प्रश्न. दह्यामध्ये खालीलपैकी कोणते जीवाणू असतात. पर्याय आहे: 1 ॲझिटोबॅक्टर, पर्याय 2 लॅक्टोबॅसिलस, पर्याय क्रमांक 3 रायझोबियम आणि पर्याय क्रमांक 4 अल्कायनोरॅक्स. तर याचं योग्य उत्तर आहे लॅक्टोबॅसिलस. दह्यामध्ये लॅक्टोबॅसिलस आपल्याला आढळतात आणि हा जो ॲझिटोबॅक्टर आहे पर्याय क्रमांक 1 हा आपल्याला मातीमध्ये आढळत असतो. मातीचा सुगंध ज्यामुळे येतो तो. त्यानंतर पाहूया पुढचा प्रश्न मित्र हो. प्रश्न क्रमांक 19. विषाणूमध्ये खालीलपैकी कोणता घटक असतो. 1 DNA, 2 RNA, 3 दोन्ही, 4 दोन्हीपैकी एक. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 दोन्हीपैकी एक. विषाणूमध्ये एकतर DNA असतात किंवा RNA असतात. त्यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 20. पेशी या रचनात्मक घटकाचा शोध इसवी सन 1665 कोणी लावला. पर्याय आहेत: 1 रॉबर्ट हुक, 2 रॉबर्ट ब्राउन, 3 झॅकेरियस जॅन्सन आणि पर्याय क्रमांक 4 ल्युएनहॉक, अँटनी ल्युएनहॉक. तर पहा मित्र हो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रॉबर्ट हुक. रॉबर्ट हुक यांनी 1665 पेशीचा शोध लावला होता, पण त्यांनी मृत पेशीचा शोध लावलेला होता आणि जो जिवंत पेशीचा शोध आहे तो अँटनी ल्युएनहॉक यांनी लावलेला आहे. तो लावलेला आहे त्यांनी 1674. तर पहा 1665 या ठिकाणी प्रश्नात होतं, त्यामुळे आपण रॉबर्ट हुक या ठिकाणी योग्य पर्याय निवडलेला आहे. त्यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 21 आहे. मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती. तर याचं योग्य उत्तर आहे चेतापेशी. चेतापेशी ही मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी आहे आणि सर्वात लहान पेशी आहे ती शुक्रपेशी. त्यानंतर पाहूया 22व्या क्रमांकाचा प्रश्न. राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था कोठे स्थित आहे. तर त्याचं उत्तर पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 बँगलोर, पर्याय क्रमांक 2 हैदराबाद, पर्याय क्रमांक 3 पुणे, पर्याय क्रमांक 4 चेन्नई. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पुणे. तर पहा मित्र हो, आपण या ठिकाणी काही प्रश्न बघितलेले आहेत आरोग्यसेवक, जे की तांत्रिक प्रश्नांसाठी महत्त्वाचे होते. त्यानंतर आपल्याला काही टॉपिकवर आपण या ठिकाणी प्रश्न बघितलेले नाही. तर ते टॉपिक आहेत की स्पेस मिशन, त्यानंतर इन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट, त्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंट. तर हे जे 3 टॉपिक आहेत हे सुद्धा महत्त्वाचे आहे. यावरही तुम्हाला तांत्रिक प्रश्न येण्याची शक्यता आहे. तर हे आपण पुढच्या पार्टमध्ये बघणार आहोत. पण त्यासोबतच आपण स्पेस मिशनशी संदर्भात काही प्रश्न पाहूया. म्हणजे स्पेस मिशन नुकतंच आपलं चंद्रयान 3 पार पडलेलं आहे आणि ते यशस्वीरित्या पूर्ण झालेलं आहे. तर त्यामुळे चंद्रयानावर आधारित आपण काही प्रश्न आता घेऊ आणि जे इतर प्रश्न आहेत ते आपण पुढच्या पार्टमध्ये घेऊ. तर पहा चंद्रयानासंदर्भात काही प्रश्न आहेत. तर त्यातला प्रश्न क्रमांक 1. मिशन चंद्रयान 3 कधी लॉन्च करण्यात आले. तर पर्याय आहेत 14 जुलै, बी 15 जुलै, 3 25 जुलै आणि पर्याय क्रमांक 4 11 जुलै. तर याचं योग्य उत्तर आहे 14 जुलै 2023. 14 जुलै 2023ला चंद्रयान 3 लॉन्च करण्यात आलेले आहे. त्यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 2. मिशन चंद्रयान 3ला कोणत्या ठिकाणावरून लॉन्च करण्यात आलेले आहे. तर पहा हाही सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 बँगलोर, पर्याय क्रमांक 2 श्रीहरिकोटा, पर्याय क्रमांक 3 नवी दिल्ली आणि पर्याय क्रमांक 4 तिरुवनंतपुरम. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 श्रीहरिकोटा. सतीश धवन अंतरिक्ष केंद्रावरून याला लॉन्च करण्यात आले होते, श्रीहरिकोटा या ठिकाणावरून. त्यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 3. चंद्रयान 3 चंद्राच्या कोणत्या ध्रुवावर लँड करण्यात आलेले आहे. तर याचे पर्याय आहेत: 1 दक्षिण ध्रुव, 2 उत्तरी ध्रुव, 3 पश्चिम ध्रुव आणि 4 पूर्व ध्रुव. तर पहा मित्र याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दक्षिण ध्रुव. तर पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5. चंद्रयान 3साठी प्रमुख रॉकेट इंजनाचे नाव काय होते. तर पर्याय आहेत: 1 CE-23 क्रायोजेनिक इंजन, पर्याय क्रमांक 2 CE-03 क्रायोजेनिक इंजन, पर्याय क्रमांक 3 CE-20 क्रायोजेनिक इंजन, पर्याय क्रमांक 4 CE-45 क्रायोजेनिक इंजन. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 CE-20 म्हणजेच 20 क्रायोजेनिक इंजन. त्यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 6. मिशन चंद्रयान 3ला कोणी लॉन्च केले. तर पर्याय आहेत: 1 जॅक्सा, त्यानंतर पर्याय क्रमांक 2 नासा, पर्याय क्रमांक 3 इस्रो आणि पर्याय क्रमांक 4
CNSA. तर याचं योग्य उत्तर आपल्या सर्वांना माहितीच आहे. क्रमांक 3 इस्रो, जी भारताची आहे. त्यानंतर JAXA, जी प्रथम पर्याय जो आहे JAXA, ती जापानची आहे. 2 नंबरची NASA, ती USAची आहे. आणि पर्याय क्रमांक 4 जो आहे CNSA ही चीनची संस्था आहे. तर ह्या चारही अंतरिक्ष संस्था आहे विविध देशांच्या. त्यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 7, मिशन चंद्रयान-3 भारताचा कितवा चंद्र मिशन होता? तर पहा मित्रो, हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 1 पहिला, पर्याय क्रमांक 2 दुसरा, पर्याय क्रमांक 3 तिसरा, पर्याय क्रमांक 4 चौथा. तर हा भारताचा तिसरा मिशन होता. पहिला मिशन जो होता तो पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी योग्य उत्तर आहे, तिसरा. आणि पहिलं मिशन जर आपण बघितलं तर ते 22 ऑक्टोबर 2008 रोजी झालं होतं. त्यानंतर दुसरं मिशन जे होतं ते आपलं 22 जुलै 2019 रोजी होतं. आणि त्यानंतर आपलं चंद्रयान तिसरं हे मिशन जे आहे ते 14 जुलै 2023 रोजी. तर ह्या तिन्ही डेट तुम्ही लक्षात ठेवला, नाही तर इयर जरी लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. त्यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 8, मिशन चंद्रयान-3 ची थीम काय आहे? 1 सायन्स ऑफ द मून, 2 सायन्स अँड मून, 3 मून इज व्हेरी नियर, आणि 4 इंडिया टुवर्ड्स मून ऑर्बिट. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सायन्स ऑफ द मून. त्यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 9, चंद्रयान-3 मध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही? लँडर, 2 रोवर, 3 ऑर्बिटर आणि 4 सर्व आहे. तर पहा मित्र, यापैकी जे ऑर्बिटर आहे ते चंद्रयान-3 मध्ये नव्हतं, म्हणजेच ऑर्बिटरचा त्या ठिकाणी समावेश करण्यात आलेला नाही. त्यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 10, मिशन चंद्रयान-3च्या लँडरचे नाव काय आहे? पर्याय क्रमांक 1 विक्रम, पर्याय क्रमांक 2 प्रज्ञान, पर्याय क्रमांक 3 आदित्य आणि पर्याय क्रमांक 4 बाहुबली. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विक्रम. त्यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 11, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या लँडिंग करणारा भारत कितवा देश ठरला आहे? पर्याय क्रमांक 1 पहिला, पर्याय क्रमांक 2 दुसरा, पर्याय क्रमांक 3 तिसरा, पर्याय क्रमांक 4 चौथा. तर पहा मित्र, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड करणारा भारत हा पहिलाच देश ठरलेला आहे. तर पहा मित्र, या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाचे प्रश्न घेतले जे की आगामी परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे होते आणि आरोग्य सेवकसाठी संभावित ते प्रश्न आहेत. या अगोदरही काही एक्झामला येऊन गेलेले आहेत आणि काही प्रश्न त्यातील येण्याची शक्यता आहे. तर काही टॉपिकवर आपण या जो सिलेबस आहे पूर्ण तांत्रिक प्रश्नांचा, त्यातले काही टॉपिक आपण बाकी ठेवलेले आहेत. तो व्हिडिओ आपण पुढच्या पार्टमध्ये म्हणजे ते प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत. तर तुमचे काही सजेशन जर असतील तर तुम्ही ते कमेंटमध्ये बिंदासपणे करू शकता. आणि जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील विविध अपडेट माहिती आपल्याला मिळत राहील. धन्यवाद.